नमस्कार मंडळी, नवीन एका व्हिडिओ व्लॉगमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते. छान असं मी आवरले आणि आत्ता आम्ही चाललो आहे कार्यक्रमाला. घरातलाच कार्यक्रम आहे आणि तिथं गेल्यानंतर पण तुम्हाला दाखवते कसा आहे कार्यक्रम, काय आहे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. चला तर स्टे ट्यून, कनेक्ट राहा. आणि आता मी माझी पर्स घेते आणि मी अशी साडी वेअर केलेली आहे. चला आता जवळजवळ 9 वाजून गेलेत. आवरले सगळं पण अजून गाडी यायची आहे, त्यामुळे मग आता थांबलो आहे. गाडी आल्यानंतर पटकन आता हॉलवरती जायचं आहे आणि हरिपूरला आहे कार्यक्रम, तर तिथलं पण तुम्हाला थोडंसं डेकोरेशन वगैरे दाखवेन. आज मेनू काय असेल ते पण दाखवेन. आजचा दिवसभराचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर परत आम्ही सगळ्यांच्याबरोबर गावी जाणार आहोत आणि तिथं मला जर वेळ मिळाला तर मी व्हिडिओसुद्धा काढणार आहे. तर स्टे ट्यून, कनेक्ट राहा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. काय होय, चला छान हरिपूरला जायचं आहे आता. छान असं इथं हे गार्डन पण आहे आणि फोटोशूट पण चाललं आहे सगळ्यांचं. तर खूप सुंदर असं हे गार्डन वगैरे आहे इथं आणि कार्यालय एकदम मस्त आहे. फोटोशूट करायला तर एकच नंबर आहे सगळं. गेटमधून आतमध्ये एंटर केल्या इथं गणपती बाप्पांची मूर्ती छान अशी ठेवलेली आहे आणि थोडंसं डेकोरेशन पण केलेलं आहे. साईडचा व्ह्यू पण दाखवते तुम्हाला. ग्रीनरी आहे छान अशी आणि इथं बघा रांगोळीसुद्धा खूप सुरेख अशी काढलेली आहे. डोहाळे जेवणाचा कार्यक्रम म्हटल्यावर ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि छान बघा हे लहान बाळाचे कपडे, ट्रॉली, हे ते सगळं बरंच काय काय असं त्या रांगोळीमध्ये रेखाटलं आहे. आणि थोडासा हॉलचा ओव्हरव्ह्यूसुद्धा मी दाखवते. एव्हाना अजून कोणी जास्त आलेले नाही आहेत, फक्त आम्ही घरचे लोक तेवढेच आलेलो आहोत. आणि आता पाहुणे मंडळी, आप्तेष्ट मित्रमंडळी सगळे हळूहळू यायला सुरुवात होईल. आत्ता 9:30 पावणे 10 वाजलेत. एक 10-15 मिनटातच मी हॉलवरती पोहोचले आणि आता त्यानंतर पुढं जे जे काय असेल ते मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. नवखीचा हुल इवलं पाऊल, रुजलेला अंकुर हा, फुलणार ग कुणी येणार ग, फुलणार ग कुणी येणार ग. छान असं ना हे रांगोळीमध्ये रेखाटले. म्हटलं चला आपण थोडंसं आपल्या आवाजामध्ये पण हे छान असं एडिट करूया. मैत्रिणींनो, तुम्हाला माझा आवाज ऐकल्यानंतर थोडंसं हसू पण आलेलं असणार आहे, कारण माझा आवाज काय फार छान नाही आहे. तरी पण मला तो म्हणजे ना एडिट करताना वाटलं की आपण हे थोडेसे आपल्या आवाजामध्ये बोल म्हणूया. आणि 9:30ला आम्ही 9:30ला चालू. होय काय बरं. स्टेजवरती सुद्धा ना खूप छान असा ना हा जो त्या कार्यक्रमाला साजेसा असा देखावा केला जातो आणि सुंदर अशी इथं मांडणी बघा. डोहाळे जेवण म्हटल्यानंतर हे बरेच पदार्थ, फळं, फुलं हे सगळं डेकोरेशन असतं. तर खूप सुरेख पद्धतीनं हे सगळं मांडणी केलेली आहे. थोडंसं मी दाखवले सुद्धा. तर इथं बघा हे कोणते कोणते पदार्थ आहेत काय. आणि त्यामध्येच आज रथसप्तमी आहे, त्यामुळं ना हळदी कुंकूचा सुद्धा कार्यक्रम आहे. तर हे असं सगळं आहे आणि ह्या फुलपाखरं ठेवले तिथं पेढा आणि जिलेबी. तर हे असं आहे. आता इथं चाललं आहे, दोघांची एंट्री झालेली आहे. नेत्रदीपा आणि वैभव दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. छान अशी तिनंसुद्धा साडी मस्त नेसलेली आहे आणि फुलं वगैरे ते सगळं सुशोभित असं छान केलेलं आहे. कार्यक्रम झाला, ओटी भरण वगैरे झालं आणि शेवटचा पॉईंट म्हणजे आपलं सगळ्यांचं फोटोशूट असतं नातेवाईकांच्या सोबत. सगळं ते आवरल्यानंतर शेवटी कार्यक्रम जेवणाचा. तर जेवणाच्या मेनूमध्ये काय काय आहे ते पण दाखवते मी तुम्हाला. कोथमीर कड़ी और स्पेशल डिश क्या है? और अंगूर मलाई है. अच्छा, अंगूर मलाई. मस्त छान असा कार्यक्रम पार पडला आहे. आता जेवण वगैरे पण झालं आणि आम्ही आता जाणार आहोत घरी. तर चला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन आणि छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना